नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. त्याला आज दुसरं पाणी चालू केलेलं आहे. आता पहिलं पाणी आपण ह्याला 7 तास दिलेलं होतं या इनलाईनला. हे खतं दिलेले होते, सगळे ओले करून घेतले होते आणि आता त्याच्या मुळा सुद्धा आता बऱ्यापैकी डेव्हलप झाले असतील मध्ये. आज दुसरं पाणी. आता ह्याच्या पुढे पाणी देताना मोजकं पाणी द्यायचं, लागेल तेवढं पाणी द्यायचं. मग 1 घंटा लागेल का 1.5 घंटा लागेल त्या अंदाज घ्यायचा. मग 4थ्या दिवशी द्यायचं का 5व्या दिवशी द्यायचं ते जमिनीवर अवलंबून आहे. तर 2 तास 2.5 तास 1.5 तासाच्या पुढे जमिनीवर डिपेंड आहे. आणि दुसरी गोष्ट मग 4था दिवस का 5वा दिवस ह्याच्यावर पण अवलंबून आहे. मग पाण्याचं नियोजन एकदम परफेक्ट करा. आज ह्याला दुसरं पाणी चालू आहे. 2 तास पाण्यामध्ये 2 तास पाणी दिलेले आणि त्या 2 तासामध्येच ह्याला रॅली गोल्ड हे आहे 4 एकरचा प्लॉट. तर ह्याला 1000 ग्रॅम दिलेले, 200 ग्रॅम ह्याच्यासाठी दिलेले. हे झाडाची संख्या जास्त आहे ह्याच्यामध्ये, नसता 200 ग्रॅम पर एकर खूप होऊन जातं. रॅली गोल्ड काय करतं, ह्या ज्या मुळा आहेत ह्या मुळाला सशक्त बनवतं आणि याच्यातलं जे अन्नद्रव्य आहे ते उचलण्यास मदत करतं. हे काय असं स्पेसिफिक नाही, हे बायो फर्टिलायझर आहे, म्हणजे मुळाला पुरवण्याचं काम करतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामुळं काय होते, मुकुट मुळाचं जाळं तयार होतं जिथं पाणी पडतं तिथं. मग त्याच्यानंतर तुम्ही मग कोणत्या पाण्याला काय द्यायचं हे तर मी सांगणारच आहे. आज आता रॅली गोल्ड हे 4 एकरला 1 किलो देणं चालू आहे, म्हणजे संपलेलं आहे पाणी. आता चालू आहे, शेवटचं आहे का शेवटचं पाणी चालू आहे. इनलाईन आहे. आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते इनलाईन ऑनलाईनला डाळिंबाला 4 लिटरचे ड्रिपर टाका, म्हणजे 1 तासामध्ये 4 लिटर एका पॉईंटला, म्हणजे आणि 2 तासामध्ये 8 लिटर खूप होतं. आणि मग 4थ्या दिवशी तोच प्रोग्राम लावायचा. त्यासाठी मग काय पाहिजे तेवढं पाणी मिळून जातं. आता हे मी इनलाईन का टाकली होती, हे झाडे संख्या जास्त आहे, एकच लाईन होती. तुमच्या 2 लाईनी पाहिजे ऑनलाईन असेल तर. एकच लाईन आहे, झाडं मोठे झालेत, पाण्याची ह्याची तहान मोठी झालेली आहे. त्यासाठी इनलाईन टाकून त्याचं पाणी किती द्यायचं हे मॅनेज करायचं आपण आणि त्याशिवाय आपला कार्यक्रम चालू ठेवायचा. नमस्कार.